पुढची बातमी युरोपमधूनच। युरोपमध्ये वणव्यांनी सर्व सरकारांच्या तोंडचं पाणी पळवलंय। एकट्या फ्रान्समधून 2.5 लाख नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं आणि यात हॉलिवूडचा सुपरस्टार जॉर्ज क्लूनी आणि त्यांची पत्नी अमाल क्लूनी यांचाही समावेश आहे। दोघांना त्यांचं आलिशान घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलंय। दक्षिण फ्रान्समधील ब्रिन्योल्स परिसरात लागलेल्या आगीने इतकं उग्र रूप धारण केलंय की शेकडो नागरिकांचं क्लूनी कुटुंबाला देखील घर रिकामं करावं लागलं। विशेष म्हणजे आपलं घर वाचेल की नाही याचीही खात्री नसल्याचं जॉर्ज क्लूनी यांनीच मान्य केलंय। पाहूया फ्रान्ससह युरोपमधल्या वणव्याची भीषणता। दक्षिण फ्रान्समधील ब्रिन्योल्स हे निसर्गरम्य गाव, हिरव्यागार टेकड्या, द्राक्षबागा आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर आज धूर आणि आगीच्या ज्वाळांनी वेढला गेलाय। इथंच हॉलिवूड अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि त्यांची पत्नी अमाल क्लूनी यांचा आलिशान डोमेन ड्यू कॅनाडेल ही इस्टेट आहे। वणव्याने अचानक रौद्र रूप धारण केल्यानं स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली। अशा परिस्थितीत क्लूनी कुटुंबाला देखील घर सोडून बाहेर पडावं लागलंय। आपलं घर वाचलं की नाही याची काहीच कल्पना क्लूनी यांना नाही। त्यांनी ब्रिन्योल्सचे महापौर डिडियर ड्रेमॉन्ड यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या। आमचं सुंदर घर या संकटातून वाचेल की नाही याची आम्हाला कल्पना नाही। तुम्ही आणि शहरातील सर्वजण सुखरूप असाल अशी आशा करतो। मात्र अमाल आणि मी या समुदायाचा भाग आहोत। काहीही झालं तरी आम्ही गावाच्या पुनर्बांधणीमध्ये सहभागी होऊ। या पत्रामुळे क्लूनी दाम्पत्यानं केवळ सेलिब्रिटी म्हणून नाही तर स्थानिक नागरिक म्हणूनही संकटाविषयीची सामाजिक बांधिलकी दाखवली। क्लूनी कुटुंबानं 2021 मध्ये फ्रान्समधील ही विशाल इस्टेट विकत घेतली होती। हे घर म्हणजे 19व्या शतकातील हवेली आहे। डोमेन ड्यू कॅनाडेल असं या इस्टेटचं नाव आहे। मोठे उद्यान, तलाव, स्विमिंग पूल आणि द्राक्षबागा आहेत। हे क्लूनी कुटुंबाचं फ्रान्समधलं मुख्य निवासस्थान आहे। 2021 मध्ये त्यांनी याची खरेदी केली। हॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आपल्या जुळ्या मुलांना साधं आयुष्य देण्याचा क्लूनी यांचा प्रयत्न होता। त्यामुळेच क्लूनी दाम्पत्य फ्रान्समध्ये स्थायिक झालं। त्यामुळे हे घर त्यांच्या कुटुंबासाठी केवळ मालमत्ता नसून भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचं आहे। दरम्यान फ्रान्समध्ये यंदाच्या उन्हाळ्यात वणव्यांनी विकराळ रूप धारण केलंय। विविध भागांमध्ये लाखो एकर वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय। विशेषतः बोर्डो परिसरातील आग पॅरिसच्या आकारापेक्षाही अनेक पटींनी मोठ्या क्षेत्रात पसरल्याची माहिती आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हजारो नागरिकांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। एकट्या फ्रान्समध्ये 2.5 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जावं लागलंय। अनेक अग्निशमन दलाचे जवान रात्रंदिवस आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झटतायत। युरोपमध्ये देखील प्रचंड प्रमाणात अनेक देशांमध्ये ही आग पसरलेली आहे। अशात अग्निशमन दलाच्या काही जवानांना दुखापतही झाली आहे। युरोपमधील अनेक देशांमध्ये उष्णतेच्या लाटा, कोरडं हवामान आणि जोरदार वाऱ्यांमुळे जंगलातील आगींच्या घटना वाढतच चालल्या आहेत। ही आग आटोक्यात कशी आणायची हाच गंभीर प्रश्न युरोपमधील अनेक देशांसमोर उभा ठाकलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।